आपण ज्या कॅलरीज घेतो म्हणजे जी ऊर्जा घेतो ती शरीरातील आतील कामासाठी असते आणि बाहेरील कामासाठी असते. आणि हे दोन्ही फॅक्टर्स म्हणजे BMR आणि ॲक्टिव्हिटी लेवल जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आपल्याला टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर मिळतं. टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचरचे काय काय घटक आहेत? त्यात पहिला घटक आहे BMR. आपण जे अन्न खातो त्यातून जी कॅलरी मिळते त्यातली 60 to 70% कॅलरी आपलं शरीर यूज करतं. ते 10% कॅलरी आहे ते शरीराला अन्न पचवण्यासाठी लागते. तिसरा घटक आहे एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपण डेली जे एक्सरसाइज करतो म्हणजे कोणी वॉकिंग करतं, कोणी जिममध्ये जातं, कोणी स्विमिंग करतं, कोणी स्पोर्ट्स खेळतं, कोणी डान्स करतं, कोणी योगा करतं. ॲक्टिव्हिटी लेवलनुसार 5 to 20% एनर्जी खर्च होत आहे. आणि चौथा महत्त्वाचा फॅक्टर आहे ते म्हणजे NEAT NEAT नॉन एक्सरसाइजिंग ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. म्हणजे जेवतो, आपण ऑफिसला जातो, पायऱ्या चढतो उतरतो, आपण फोनवर बोलतो, लॅपटॉपवर काम करतो, ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या NEATमध्ये येतात. आणि ह्या NEATमध्ये सुद्धा 1 to 10% एनर्जी एक्सपेंडिचर होत आहे. म्हणजे जे सेडेंटरी लोक आहेत म्हणजे एका ठिकाणी जास्त वेळ जे बसून राहतात त्यांच्यामध्ये ह्या कॅलरीज कमी बर्न होतात आणि जे लोक ॲक्टिव्ह आहेत म्हणजे नेहमी हिंडत फिरत राहत असतात त्यामध्ये ह्या कॅलरी जास्त बर्न होतात. आपल्याला जेव्हा हे समजेल की आपल्याला किती कॅलरी लागतात तर आपण नक्कीच कॅलरी डेफिशिट काढू शकतो.